अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी पीडीसी बँकेचे संचालक संभाजी नाना होळकर यांची वर्णी लागली आहे. यामुळे बारामतीत कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यासाठी राष्ट्रवादी भवनामध्ये एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. माझी निवड केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मी मनापासून हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. त्यांचा आभार त्या ठिकाणी तिथं मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोचलेला पक्ष आहे आणि पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जो का खऱ्या अर्थाने विकास दिसतोय, ज्या त्या ठिकाणी तिथल्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आणि गावचा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे दादांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे सन्माननीय आमदार असतील, आदरणीय भरणीमामा असतील, आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, हे सगळे ज्येष्ठ मंडळी, पक्षाच्या संघटनेतले सगळे कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार, संस्थांचे त्या ठिकाणी तिथं आजी माजी पदाधिकारी, सरपंचापासून ते आमच्या पक्षाच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यापासून सगळेच त्या ठिकाणी विधायक, सामाजिक आणि खऱ्या अर्थाने त्या परिसराचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आणि म्हणून त्या सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी तिथं आम्ही शाहू फुले आंबेडकर या राष्ट्रवादीच्या विचारांनी त्या ठिकाणी तिथं काम करणार आहोत. तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये तिथली पंचायत समिती यावी, जिल्हा परिषदला जास्तीत जास्त त्या ठिकाणी सीट्स निवडून याव्यात म्हणून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली सगळीकडे त्या पद्धतीने काम चालू आहे. ज्या त्या तालुक्यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा त्या ठिकाणी आमचे सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील, ते त्या पद्धतीने तिथं नियोजन त्या ठिकाणी तिथं झालेलं आहे आणि त्याला नेमकी बळकटी देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन योग्य त्या माणसांना दादांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे सन्माननीय मान्यवर हे पक्षाच्या माध्यमातून त्यांना तिकीट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पक्षाची वाडी वस्तीपर्यंत ध्येय धोरणं आणि विकास कामं पोचवून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडून येण्यासाठी आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करू. असं बाजूला वगैरे कुठं काय केलेलं नव्हतं. आदरणीय दादांच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना होतात. आमची 3 वर्षाची टर्म असते, मला 5 टर्म त्या ठिकाणी तिथं काम करायला संधी मिळाली आणि सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी तालुक्यातले, शहरातले आपापल्या पद्धतीने काम करत असतात आणि गेली अनेक वर्षे मी त्या ठिकाणी अध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळं जरा ज्या पद्धतीने आपण सगळ्यांना संधी मिळावी म्हणून दादांनी त्या ठिकाणी तिथं काम करा. आणि जरी पक्षाच्या संघटनेतलं माझं अध्यक्षपद नसलं तर मी जिल्हा बँकेचा संचालक म्हणून त्या ठिकाणी तिथं काम करत होतो आणि सगळीच कार्यकर्ते, आता आम्ही जरी अध्यक्ष नव्हतो तरी सगळे आम्ही अध्यक्ष सगळे बरोबरीनेच त्या ठिकाणी तिथं काम करत होतो.